भला मोठा बाप होता. त्याच्या हातामध्ये एवढं तो कसा इकडं तिकडं एक सारखा लपून छपून तो मार्गाने जात असताना मला त्याचा संशय आला आणि म्हणून मी त्याच्या मागे त्या रानामध्ये गेलो. आणि काय केलं तुम्ही? त्याला मी बघितलं. काय केलं त्याच्या काय केलं? त्या पोराला गडगडा त्या दरीत फेकून दिला. त्याचं दैव खूप मोठं होतं म्हणून त्या दरीत तुम्ही होतो. त्या दरीत मी माझ्या दोन्ही हातानं बालकाचं तुम्ही रक्षण केलं. त्या बाळाला घेतलं. त्याला जिवे मारण्यासाठी रानात लपत छपत जात होता. तो अंग दुसरा कुणी नव्हे. कोण होता तो युधाची माझ्या पत्नीचा सेवक करून माझ्या पत्नीच्या सानिध्यात असताना सुशित असताना लाल महाल केव्हा युधाजीचं अंतगत केलं आणि माझा वंश या जगातून कायमचा संपवावा अरण्याच्या दिशेने वाटचाल झाली. त्याचा दैव बळवंत असताच त्याला या विश्वात कुणी मारू शकत नाही. तू आज माझा पोर मला भेटलाय पण माझं कर्तव्य अजून शिल्लक आहे. मी जरी शुद्धीवर आलो माझा पोर जरी मला भेटला तरी राजघराणा संकटात आहे. रणविद्या प्राण धोक्यात नाही तेव्हा इथं थांबलं जात प्रसाद शिरवलकर यांच्याकडून हे लाखांचं वार्षिक आहे. त्यांचे तुमच्या आभारानं माझ्या मोरेश्वर तुझी अवस्था परिस्थितीच्या चक्रव्यूहात मी सापडलो होतो. पण दैव माझं चांगलं म्हणून आज पुन्हा जीवित अवस्थेत तुमच्या समोर उभा ठाकलोय. त्या नारायणानं केलेली प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी त्यानं निर्लज्जपणाचा कळस काढला. जन्मातून गेला तो दैव माझ्या पत्नीच्या महालात गेला. माझ्या कुशिकुला जन्माला आलेला माझा पोर माझ्या वंशाचा वंशांचो त्या बालकाची मागणी करत गेली. महाराजांना करत तो शब्दाला उत्तर दिला म्हणून दिला जीवे घेऊन माझ्या हेतून तो निघून गेला. पण त्या मुलाचं दैव चांगलं म्हणून या जपालांतर्वी त्याचं रक्षण झालं. तेव्हा त्या नानाला गरगरा फिरून एका सुरेवर आपटल्या एवढ्या दलगत या अजपरानं त्याला झेलिलं. तो माझा मोहोर म्हणजे माझ्या वंशाचा बेशुद्ध अवस्थेत पडलो असताना की या दिवस कन्येनं मला वाचविलं. माझ्या मुखात पाण्याचा स्थिर घातला. अनंत जन्माचा निर्मलीय आणि तेव्हा
की यानं मला पारी पाजण्याचं कार्य केलं तेव्हा मी त्याच्या हातावर पाहिलं तेव्हा माझ्या पूर्व स्मृती जागृत झाल्या. मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं सर्वस्व. म्हणून राजाजी तुमचा जीव धोक्यात आहे म्हणून इथपर्यंत येण्याचं कार्य केलंय मी. अरे स्वामीनिष्ठा असावी तर अशी, जो जगतो दुसऱ्यासाठी जगतो तो जगतो आणि स्वतःसाठी रटला तो कायमचा मेला. अरे आमचं हित, प्रजाचं हित, या राष्ट्राचं हित तू साधीला स्वतःचा पुत्र गमण्याची वेळ तुझ्यावरती आली. एवढं कशाला सामायिकपणा भावाला तू तुझ्या सागरचा प्रसंग आला तरी स्वतःचा तू उत्तराही ठरला. काही खोट नाही पांडू. देव तारी त्याला कोण मारी दैव बलवंतर असेल. हे सर्व खरं असला तरी मात्र वैराची आहे. तो माझ्यापर्यंत पोहोचू शकला. माझ्या घराचा नायनाट करण्याचा प्रयत्न त्याच्या जन्मी झाला होता. तो उद्ध्वस्त करण्यासाठी आश्चर्य. हे सारे एकत्र राजे हे तुला पोचविण्यासाठी एकत्र आले. मला पोचविण्यासाठी येणारा काळ ठरविणार आहे. साम्राज्य तुमचा सेवट करण्यासाठी मी झालेलं. माझा शेवट तू करू शकत नाही. हा म्हणून याच्यापुढे 2 होतो, आता 3रा आलाय. हा कोण? हा कोण? हा तोच तो त्याला तू मारण्याचा प्रयत्न केला होता. तुझा बोल जिवंत आहे. माझा का ठीक आहे तेव्हा तू वाचलास पण आता तुझी सुटका आता काय मिळालं तुला? राजे जगणं हे त्याच्या नशिबातच नाही. पण राजे लहान तोंडी मोठा घास घेतोय. काय सांगायचंय तुला? एकंदरीत मी पाहिलं आमच्या लक्षात आलं हा माझा मुलगा अजयपालांचा कळी लहानाचा मोठा झाला. अजयपालाने दिलेली जबाबदारी स्वीकारण्यासाठी जेव्हा अरण्यात गेला तेव्हा या तुमच्या कंधेवर संकट आलं होतं आणि त्या संकटातून यानं तिची मुक्तता केली. तेव्हा 2 तरुण मन एकमेकांकडे झेपावली गेली. नाही, संकट आलं होतं ते सांगितलं त्याचवेळी मी समजलो. तेव्हा हो माझी विनवणी आहे. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय काय ही माझी बा माझ्या समवेत राहते पण काही काही गोष्टी सांगत नाही. बाबा मला क्षमा करा. हा तुझा स्वभाव आहे. बापा समोर कोणतीही गोष्ट लपवायची नाही. जे काय आहे ते खरं सांगायचं. मला क्षमा करा. मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून
आणि खरं रडायला जमतं तर वर. हे खरं आहे? खरं अगं मग माझा होकार आहे. हसली. अगं तुझ्या इच्छेच्या बाहेर आहे का? आतापर्यंत सगळं इच्छा तुझ्या पुरविल्या आणि जीवनातील अति महत्वाचा प्रसंग, अति महत्वाचा निर्णय, त्या निर्णयात मी तुला विरोध करेन, मुळीच करणार नाही. या यांचं लग्न लावतोय मी, तू कशाला लागते? आता माझी माझ्या आजी दिवस